मंडळी, तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की एखादी छोटीशी गोष्ट मनात येते आणि तीच गोष्ट तासनतास, कधीकधी दिवसेंदिवस डोक्यात फिरत असते. मी असं का बोललो? समोरच्या व्यक्तीने मला उत्तर का दिलं नाही? उद्या काही वाईट झालं तर? मी अपयशी ठरलो तर? शरीर एका ठिकाणी असतं, पण मन मात्र हजारो विचारांच्या गर्दीत अडकलेलं असतं. यालाच मानसशास्त्रात ओव्हर थिंकिंग म्हणतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग करणारी व्यक्ती आळशी नसते, कमकुवत नसते किंवा कमी बुद्धिमानही नसते. उलट अनेक बुद्धिमान, संवेदनशील आणि जबाबदार लोक या सवयीचे बळी ठरतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ओव्हर थिंकिंग नेमकं का होतं, मेंदूमध्ये त्यावेळी काय घडतं आणि मानसशास्त्र सांगत असलेल्या अशा काही सोप्या तंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचं मन हळूहळू शांत होऊ शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पाहूया ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय. मंडळी, अनेकांना वाटतं जास्त विचार करणं म्हणजे शहाणपण, पण विचार करणं आणि विचारात अडकणं यात खूप मोठा फरक असतो. जेव्हा विचार आपल्याला उपाय शोधायला मदत करतात तेव्हा ते उपयोगी असतात, पण जेव्हा तेच विचार पुन्हा पुन्हा येतात आणि कोणताही निष्कर्ष निघत नाही तेव्हा ते ओव्हर थिंकिंग बनतं. मन एकाच वर्तुळात फिरत राहतं. ते अगदी झुल्यासारखं असतं. झुला पुढे मागे खूप हालतो, पण जागा बदलत नाही. तसंच ओव्हर थिंकिंगमध्ये विचार खूप असतात, पण प्रगती होत नाही. आता पाहूया मेंदू असं का करतो. आपला मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तयार झाला आहे. पूर्वीच्या काळात जंगलात राहणाऱ्या माणसाला प्रत्येक आवाज धोक्याचा वाटायचा, म्हणून मेंदू नेहमी वाईट शक्यता शोधत असे. आज जंगल नाही, पण मेंदू अजूनही तसाच काम करतो. एखादा मेसेज रिप्लाय आला नाही तर मेंदू लगेच कथा तयार करतो. तो माझ्यावर नाराज असेल, मी काहीतरी चुकीचं बोललो, लोक मला पसंत करत नाहीत. प्रत्यक्षात यापैकी बहुतेक गोष्टी खऱ्या नसतात, पण मेंदूला अनिश्चितता अजिबात आवडत नाही, म्हणून तो रिकामी जागा कल्पनांनी भरतो. तिसरं आहे ओव्हर थिंकिंगचे लक्षणे काय. तर मंडळी, जर तुम्ही रात्री झोपताना जुने प्रसंग आठवत असाल, भविष्यातील वाईट घटनांची कल्पना करत असाल, निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लावत असाल, सतत स्वतःलाच दोष देत असाल, तर कदाचित तुम्ही ओव्हर थिंकिंग करत आहात. यामुळे झोप कमी होते, तणाव वाढतो, आत्मविश्वास कमी होतो आणि छोट्या गोष्टीही खूप मोठ्या वाटू लागतात. आता पाहूया मानसशास्त्रातील पहिलं तंत्र. तर पहिलं तंत्र आहे विचारांना सत्य समजू नका. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार खरा नसतो. विचार म्हणजे फक्त एक मानसिक घटना. जसे आकाशात ढग येतात तसे विचार येतात. त्यामुळे जेव्हा मन म्हणेल मी अपयशी ठरणार, तेव्हा स्वतःला विचारा, याचा पुरावा काय आहे. हा एक प्रश्नच विचारांचा वेग कमी करतो. नंतर आहे दुसरं तंत्र, विचार लिहून काढा. डोक्यात असलेले विचार खूप मोठे वाटतात, पण कागदावर उतरले की ते स्पष्ट दिसू लागतात. रोज रात्री 5 मिनिटे काढा. जे काही मनात आहे ते लिहा. काही दिवसात मन हलकं वाटू लागेल. पुढचं आहे तिसरं तंत्र, निर्णयासाठी वेळेची मर्यादा ठेवा. काही लोक एका छोट्या निर्णयासाठीही तास घालवतात. यामुळे मेंदू आणखी गोंधळतो. स्वतःला सांगा, या निर्णयासाठी मी फक्त 15 मिनिटे विचार करणार आहे. यानंतर जे योग्य वाटेल ते करणार. अपूर्ण निर्णय अपूर्ण विचारांपेक्षा जास्त चांगला असतो. चौथं तंत्र आहे वर्तमानात या. ओव्हर थिंकिंग बहुतेक वेळा भूतकाळ किंवा भविष्याबद्दल असतं, वर्तमानात नाही. म्हणूनच आजूबाजूला पहा, 5 गोष्टी पहा, 4 गोष्टी स्पर्श करा, 3 आवाज ऐका, 2 सुगंध ओळखा आणि 1 चव अनुभवा. यामुळे मेंदू वर्तमानात परत येतो. आणि 5वं तंत्र आहे परिपूर्णतेचा हट्ट सोडा. परफेक्ट होण्याचा प्रयत्न ओव्हर थिंकिंगचं मोठं कारण आहे. लक्षात ठेवा, पूर्णत्वापेक्षा प्रगती महत्त्वाची आहे. छोटं पाऊल मोठ्या विचारांपेक्षा नेहमीच चांगलं असतं. 6वं तंत्र आहे शरीर हलवा. म्हणजेच व्यायाम, चालणं, योग, दीर्घ श्वास. हे फक्त शरीरासाठी नाही, ते मेंदूसाठीही औषधासारखं काम करतात. जेव्हा शरीर सक्रिय होतं तेव्हा विचारांची गती कमी होते. 7वं तंत्र आहे स्वतःशी मित्रासारखं बोला. मंडळी, कल्पना करा, तुमचा मित्र तुमच्याकडे आला आहे.
त्याला हाच त्रास आहे. तुम्ही त्याला काय सांगाल? तेच शब्द स्वतःलाही सांगा. आपण स्वतःशी जितके कठोर असतो तितके इतरांशी नसतो. तर मंडळी, ओव्हर थिंकिंग एका दिवसात थांबत नाही, पण दररोज केलेले छोटे बदल मनाला मोठा आराम देऊ शकतात. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही त्या विचारांचे निरीक्षक आहात. जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा मनावरचं ओझं हलकं होऊ लागतं. आजपासून प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका, प्रत्येक भीतीला सत्य समजू नका आणि प्रत्येक दिवसात मनाला थोडा शांत श्वास घेण्याची संधी द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच मानसशास्त्र, मनःशांती आणि सकारात्मक जीवनाशी संबंधित व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. धन्यवाद.